दर 10 दिवसांनी बागेला 15 ppm जीएची फवारणी कोणत्याही औषधातून द्यायची. त्याला वेगळी जीए बूस्टर वापरायची अजिबात आवश्यकता नाही आहे. कोणतीही टॉनिक मारायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर अशा 2 किंवा जास्तीत जास्त 3 फवारण्या होतील. म्हणजे हे काम संपायला आपलं जवळजवळ 54-55 दिवस येतात. 65-75 आणि 85 दरम्यान आपली एक व्हरायटी एक स्प्रे जाईल. म्हणजे दर 10 दिवसांनी 3 स्प्रे आपले जातील आणि बरोबर 90-95 दिवसांदरम्यान माल भाऊ पडायला चालू झाला की एकरी 1 लिटर इमेन्स आपल्या कंपनीचा आहे, यश इमेन्स, आणि एकरी 20 ग्रॅम जीए आणि अत्यंत चांगल्या दर्जाचा अर्धा लिटर CPPU ESSने किंवा चिमानं आपल्याला स्प्रे द्यायचा आहे. हिथं 3 ते 5 mm पर्यंत मण्याची जाडी आपल्याला चांगली मिळते. तोपर्यंत न्यूट्रिशन बॅलन्स ह्या गोष्टी आपण करत येतोय. बागायतदार बंधूंनो, ह्या पद्धतीने जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर मण्याची लांबी आणि मण्याची जाडी ही माल काढणीच्या काळात आपल्याला तुफान मिळते. बरेच बागायतदार 3-3, 4-4 स्प्रे घेतात, पण त्याची आवश्यकता अजिबात नाही आहे जर आपण व्यवस्थितरित्या स्टेज ओळखून काम करण्याचा प्रयत्न केला तर. बागायतदार बंधू, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याची ही जी चळवळ आहे आपली, ती चळवळीतलाच हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खर्चही कमी होतो आणि मालही सुंदर तयार होतो. माझी विनंती आहे की ज्यांना मनी लांब करायचे आहेत, एक्सपोर्ट करायचे आहेत, अशा बागायतदारांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बागायतदारांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.